शिर्डी विधानसभा मतदारसंघातून देखील पहिला कौल हाती येतोय। शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीनंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे त्या ठिकाणी 2300 मताच्या आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। आपण महाराष्ट्र माझाच्या वतीनं शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये गावोगावी फिरलो होतो, ग्राउंड रिपोर्ट केले होते। जनता मोठ्या प्रमाणामध्ये विखे पाटलांच्या पाठीमागे असल्याचं चित्र बघायला मिळत होतं। खरं तर यंदाची ही शिर्डीची निवडणूक ही नामदारांची स्वतःची निवडणूक असली तरी या निवडणुकीमध्ये बहुतालच्या अनेक शक्तींनी मोठा हस्तक्षेप केला होता। अगदी नवनिर्वाचित खासदार असलेले लंके असतील, इकडे संगमनेरमधून बाळासाहेब थोरात असतील आणि भाजपमध्ये देखील काही शक्ती तिथं असल्याचं बोललं जात होतं। त्यामुळे कुठेतरी राधाकृष्ण विखे पाटील यांना रोखण्यासाठीचे अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु पहिल्या फेरीमध्ये तरी शिर्डीकरांनी त्या सर्व प्रयत्नांची त्या ठिकाणी धुळदाण उडवल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि पहिल्याच फेरीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। खरं तर शिर्डी विधानसभा मतदारसंघाने एकूणच नगर भागामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि एकूण विखे परिवाराचं मोठं काम आहे, लिगसी मोठे। आपण नेहमी सांगत आलो की आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना, ते मग शिक्षण संस्था, पीएमटी सारखं रुग्णालय, विळदघाटचं रुग्णालय, त्या माध्यमातून लाखो लोकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेणं, या सगळ्याचा फायदा कुठेतरी नामदारांना होताना चित्र पाहायला मिळतंय। सर्वसामान्य ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा विकास, शेतीचा विकास, पांदीचे रस्ते, या सगळ्या गोष्टी, पाणीपुरवठ्याच्या सुविधा, याचा कुठेतरी त्यांना फायदा होताना चित्र पाहायला मिळते। आणि शिर्डीच्या जनतेनं कुठेतरी अफवांना बळी न पडता त्या ठिकाणी विकासाला साथ दिल्याचे चित्र पहिल्या फेरीत तरी पाहायला मिळतंय। दहशतवादाचा आरोप झाला होता, दहशत असल्याचे सांगण्यात होतं, परंतु कुठेतरी शिर्डीकरांनी विरोधकांचे हे सगळे मनसुबे उधळून लावल्याचे चित्र पहिल्या फेरीत तरी त्या ठिकाणी पाहायला मिळते। शिर्डीची प्रत्येक अपडेट आपण महाराष्ट्र माझावर देत राहणार आहोत।